खूप छान सादरीकरण इथं झालेलं आहे। यानंतर आपल्या समोर एक पात्री अनुश्रीचे पेरेंट्स यांनी मंचाकडे यायचंय। मागे एक पिक्चर आलेला होता मराठी, त्या पिक्चरचं नाव होतं मुळशी पॅटर्न, बघितला का सगळ्यांनी? आणि त्या मुळशी पॅटर्न मध्ये एक डायलॉग होता की जगातलं सगळं संपणार पण मी टिकणार, कारण का मी प्लॅस्टिक आहे प्लॅस्टिक। मित्रांनो, या जगाला जर संपवण्याची ताकद कुणामध्ये असेल तर फक्त प्लॅस्टिक मध्ये आहे। प्लॅस्टिक एक दिवस जग संपवणार हे खूप मोठे तज्ञ सांगून गेलेले आहेत। म्हणून या प्लॅस्टिकवर मात कशी करावी आणि प्लॅस्टिक काय करते यासाठी एक पात्री नाटक घेऊन येत आहे आयांश जाधव। त्याला विनंती करतो की प्लॅस्टिकचं एक पात्री नाटक सादर करण्यासाठी त्यानं मंचावरती यायचं आहे। त्यानं येत आहे, त्याच्याकडे जर बघितलं तुम्ही त्यानं खूप मेहनत घेतलेली आहे। आपण सर्वांनी मंचावरती सगळ्यांनीच आल्यानंतर त्याचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे। शुभ्रा तिचे पेरेंट्स तिला वर घेऊन या। सर्वांना एक विनोद मी सांगू इच्छितो। आता यानंतर खूप महत्त्वाचा डान्स होणार आहे आणि तो डान्स आहे मदर आणि डॉटर, आई आणि मुलांचा डान्स आपल्या समोर सादर होणार आहे। तो डान्स सर्वांनी काळजीपूर्वक बघायचा आहे। एकदा नवरा बायको गप्पा मारत बसले होते आणि गप्पा मारत असताना बायकोची मैत्रीण आली घरी आणि आल्याबरोबर खूप आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर काय झालं, थोड्या वेळानं बायकोच्या मैत्रिणीला चहा पाणी करण्यात आलं आणि चहा पाणी झाल्यानंतर त्यांच्या गप्पा चालू होत्या आणि शेजारी नवरोबा बसले होते। आता या दोघीच्या गप्पा चालून एकटेच बसलेले। मग बायकोला वाटलं आता उठतील नंतर उठतील, हे काय उठायचं नावच घेत नव्हते। शेवटी बायकोनं कंटाळून म्हणली, अहो मधात डाळ कर, पहिली जरा शिट्टी बंद करता का? मग नवरा म्हणतो, अगं जा तू, मधात डाळ करपून जाईन, जरा शिट्टी बंद कर। त्यावेळी बायको जाता जाता किचन कडे म्हणते, मधात जाऊन मी शिट्टी बंद करते पण मी येईपर्यंत तुमची डाळ शिजू देऊ नका। अगदी काही क्षणामध्ये आपल्या समोर आयांश जाधव हा प्लॅस्टिकचं एक पात्री नाटक आपल्या समोर सादर करणार आहे। तरी मी त्याला विनंती करतो की स्टेज कडे त्याने यायचं आहे। अरे बापरे, असं काय बघताय माझ्याकडे? मला नाही वाटलं। अहो, मी प्रत्येकाच्या घरात आहे, दारात आहे, दुकानात आहे, पाण्यात आहे, डोंगरात आहे, नदीत आहे, नालीत आहे। एवढंच नाही तर तुमच्या हातात सुद्धा मीच आहे। अहो, घरातील जवळपास 60% वस्तू माझ्यापासून बनतात। म्हणजे आजकाल माझा वापर सर्व ठिकाणी होतोय। अरे हो हो हो, सांगतो मी कोण आहे ते। तर मी आहे प्लास्टिक। खर तर मानवानेच मला जन्म दिला, जन्म देणारा मेला पण मी नाही, कारण मी नष्टच होऊ शकत नाही। आणि जगाच्या लोकसंख्येच्या कितीतरी पटी, कितीतरी लाख पट माझी संख्या आहे। मला सांगा, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या घरी 5 तरी कॅरी बॅग असतील। मग एका घरात 5 तर देशातल्या प्रत्येक घरातील मोजा। एवढंच नाही, भाजीवाल्याकडे, दुकानदाराकडे, फळवाल्यांकडे, हॉटेलमध्ये, प्रत्येक ठिकाणी मी आहे मी। कारखान्यात तर माझ्या गोडाऊन आहेत। अरे, या जगात जेवढी झाडांची संख्या आहे त्याच्या 5 पट माझी संख्या आहे। अरे, तुमच्या डोक्याला मुंग्या आल्या असतील हे ऐकून। उद्या जगासमोर सर्वात मोठे संकट कोणतं असेल तर मी आहे मी, प्लास्टिक। आज पाणी पिण्याच्या बॉटल पासून ते शिजवलेल्या अन्नाच्या पॅकिंग साठी माझा वापर होतो। आजकाल बरेच प्राणी मी पोटात जाण्याने मरत आहेत। उद्या तुम्ही मरणार, कारण पुढचा नंबर तुमचा आहे। आज मी तुमच्या रक्तात उतरलो आहे, उद्या तुमच्या रक्तातही माझा अंश आहे आणि माझ्या अंशामुळे तुमचा पुढचा वंशही नष्ट होणार आहे आणि संपूर्ण जगावर फक्त माझं राज्य असणार आहे, माझं राज्य असणार आहे। पण तुम्ही मला नष्ट पण करू शकणार नाही, कारण माणूस जळल्यावर नष्ट होतो, वस्तू जळाल्यावर राख होते,
पण मला जाळल्यानंतर मी अधिक मजबूत होतो आणि याच मातीत जिवंत राहतो तुम्हाला नष्ट करण्यासाठी. उद्या तुम्ही मराल पण मी नाही, उद्या तुम्ही जाल पण मी नाही. अरे मी राक्षस आहे, राक्षस. राक्षस आहे या जगाला गिळायला बसलेला. एवढं सांगूनही तुम्ही मात्र सुधारणार नाही. तुम्ही तुमच्या सोयीसाठी माझा वापर करणारच आणि माझ्या जितका जास्त वापर कराल तितका मी जास्त मजबूत होत जाईन आणि एक दिवस या जगाचा राजा होईन. राजा ओळखा मला, राक्षस आहे, राक्षस. प्लास्टिक प्रत्येक ठिकाणी उद्या मी तुम्हाला दिसेन, प्रत्येक ठिकाणी. जर तुम्ही मला वापरणं सोडलं नाही तर याचा धोका ओळखा.